कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरी नगर परिषदेच्याच वाहनाला कामाचा फटका. रस्ता कामातील चरात मैला वाहक टँकर रुतला. ढिसाळ नियोजनावर नागरिकांचा संताप. खेडच्या विकासासाठी 158 कोटींचा निधी. सर्वसाधारण सभेत 56 विषयांना मंजुरी. मूलभूत सुविधांच्या विकासावर भर. HSRP नसलेल्या वाहनांवर धडक कारवाई. 817 वाहन चालकांकडून 4.22 लाखांचा दंड. नियमांचे पालन न करणाऱ्यांना इशारा. आणि रत्नागिरीच्या सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव. पावसाळ्यात निसर्गानं उधळले रंग. दुर्मिळ वनस्पतींनी खुलले तांबडे सडे. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी शहरात नगरपरिषदेच्या निष्काळजी कारभाराचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. शहरातील रस्ता आणि विविध नागरी सुविधांच्या कामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामाचा फटका यावेळी खुद्द नगरपरिषदेच्याच मैला वाहक टँकरला बसलाय. शासकीय रुग्णालयाच्या मार्गावरून जात असताना रस्त्याच्या कडेला अर्धवट बुजवलेल्या चरात टँकरचे एक चाक घुसल्यानं वाहन रुतून बसले. टँकर बाहेर काढण्यासाठी चालकासह स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागली, तर काही काळ वाहतुकीचा देखील खोळंबा झाला. या घटनेनंतर नगरपरिषदेच्या कामाच्या दर्जावर आणि नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील उघडेचर आणि खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचं सांगत सर्व खोदकामे तातडीने सुरक्षित पद्धतीने पूर्ववत करण्याची मागणी रत्नागिरीकरांनी केली आहे. खेड नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना नगरपालिकेत बराच वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी 11:15 वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचा दावा करत त्याचा व्हिडिओ तयार केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. शासकीय कार्यालयाचे कामकाज सकाळी 10 वाजता सुरू होणे अपेक्षित असताना नागरिकांना ताटकळत राहावे लागल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येते. या पार्श्वभूमीवर मंगेश मोरे यांनी नगरपालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे. आज आपण खेड नगरपालिकेच्या इथे आलेलो आहोत. मला जवळजवळ इथे अर्धा पाऊण तास 1 तास झाला नगरपालिकेच्या इथे येऊन. अजून तरीसुद्धा कोणी इथे अधिकारी आलेले नाहीत. इकडे कोण सेवा आलेले नाहीत. इकडे नगराध्यक्ष मॅडमची आपली केबिन आहे, इकडे पण कोण अजून आलेले नाही आहे. कारण मला आता इथे 1 तास जवळजवळ होण्यात आला, कारण आता 12 वाजायला आलेत आहेत. वास्तविक आमचं असं म्हणणं आहे की खास करून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांना आमची कळकळीची विनंती आहे आता की ठीक आहे, खेड शहरातल्या जनतेने आपल्याला एक हाती सत्ता दिली आणि चांगली गोष्ट आहे, त्याच्यात आमचा पण सहभाग आहे. पण आत्ताची जी परिस्थिती आहे तिकडे दाखवा साहेब. आता इकडे एकही नगरसेवक नाही, इकडे पण नाही. बस सगळ्या केबिन खाली आहेत. साहेब इकडे दाखवा. इकडे 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 या, इकडे या. हे बघा, हे सगळ्या ज्या आहेत ना केबिन या सगळ्या खाली आहेत. आता 12 वाजायला आले. इकडे इकडे बघा साहेब. साहेब इकडे इकडे हे बघा, इकडे सगळ्या केबिन खाली आहेत. इकडे तुम्ही दाखवा. हे पण दाखवा साहेब. इकडे दाखवा, इकडे ह्या साईडला पण उजव्या साईडला. आता जनतेने काय करायचं? जनता इथे आता हे बघा त्या साईडला साहेब दाखवा मला. इकडे इकडे या. हे बघा, ही सगळी आता इथे नागरिक इथे उभे आहेत. जवळजवळ 1 तास झाला सगळे नागरिक इथे उभे आहेत इथे. आता आमची एवढीच विनंती आहे नगरपालिकेला, प्रशासनाला व शासनाला की जेणेकरून तुम्ही जबाबदारी व्यक्ती आहेत आता खेड शहराच्या, जेणेकरून टायमात 10 वाजता येऊन लोकांचे प्रश्न तुम्हाला मार्गी लावायला पाहिजे होते. आता मला स्वतः निवेदन द्यायला मिळालं. मी 1 तास इथं नगरपालिकेत उभा आहे, तरी अजून कोणाचा इथे पत्ता नाही. याची शासनाने दखल घ्यावी व याच्यावरती काहीतरी उपचार करावा. धन्यवाद. खेड नगर परिषदेच्या 3ऱ्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित 56 विषयांवर चर्चा करत विविध महत्त्वाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेनंतर शहराच्या विकासासाठी 158 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली. या निधीतून क्रीडा संकुल, व्यापारी संकुल, आरोग्यधाम, मटण मच्छी मार्केट, रस्ते तसेच सांडपाणी आणि पर्जन्यजल व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. व्यापारी संकुलामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि शहर खोके मुक्त करण्याच्या नियोजनाला गती मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार. काल खेड नगर परिषदेची 3री सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.
सभेच्या अध्यक्षस्थानी खेडच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला होत्या. ह्या सभेमध्ये ऐतिहासिक निर्णय एवढे चांगल्या पद्धतीने झाले की खरोखरच खेडच्या इतिहासामध्ये इथून पुढे ज्यावेळी खेडचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या विषयाची नोंद होईल. सन्माननीय रामदासभाई कदम यांनी दिलेल्या आदेशाने आणि आदरणीय योगेशदादा कदम यांनी दिलेल्या सूचनेनुसार खेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील आरक्षण क्रमांक 121 मध्ये जो दवाखान्याचं काम चालू आहे त्या दवाखान्याला नामकरण करण्यासाठी जेव्हा विषय आला तेव्हा सर्वानुमते हिराचंद परशुराम बुटाला आरोग्य धाम असं नाव त्या दवाखान्याला देण्याचं ठरलं. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 69 मध्ये जे आपलं व्यापारी संकुलाचं काम चालू आहे त्या व्यापारी संकुलाला खेडचे माजी आमदार तू कदम व्यापारी संकुल असं नाव द्यावं असं सर्वानुमते ठरलं. त्याचप्रमाणे नवीन प्रस्तावित जे मटण मच्छी मार्केट आहे त्या मटण मच्छी मार्केटला असलमिया उर्फ लालूशेठ मुसा यांचं नाव देण्यात यावं असं देखील सर्वानुमते ठरलं. आणि ही सर्व नावं देण्यासाठी ज्या रामदासबाईंनी आम्हाला आदेश दिले होते, ज्या योगेशदादांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या, त्या आदरणीय रामदासबाईंच्या माध्यमातून या संपूर्ण खेड तालुक्याचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा एक वेगळा विकासाचा धडाका आजपर्यंत लागलेला आपण पाहिलेला आहात. जात पात आणि धर्म आणि पक्ष यांची कोणतीही बंधनं न घेता ही सगळी बंधनं झुगारून आपल्या खेडच्या योगदानामध्ये ज्यांचं जास्तीत जास्त मोलाचं सहकार्य आहे अशा माजी आमदार तुबा कदम हे काँग्रेसचे आमदार होते. सन्माननीय हिराबाई बुटाला हे आरोग्यधामासाठी आपण नाव दिले, ते रत्नागिरी जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख होते. त्याचप्रमाणे लालूशेठ मुसा यांचं आपण मच्छी मार्केटला नाव दिले, ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून खेड नगर परिषदेमध्ये होते. परंतु ह्या सर्व गोष्टी विचारात जरी घेतल्या तरी खेडच्या विकासामध्ये त्यांचं योगदान मोलाचं होतं. आणि आदरणीय रामदासबाईंनी तेच ओळखून संपूर्ण या जातपात धर्म मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठलंही बंधन न जुगारता या तिघांची नावं त्या ठिकाणी देण्याचे आम्हाला आदेश दिले. सर्व सदस्यांनी एकमताने ही नावं देण्यासाठी नगरपालिकेच्या या जनरल सभेमध्ये ठराव देखील केला आणि आज त्या ठिकाणी त्यांची नावं निश्चित लागतील अशी खात्री निर्माण झाली. मग 7.5 एकरचं जे क्रीडांगण आहे प्रभाग क्रमांक 3 मधील आरक्षण क्रमांक 14 मध्ये जी 7.5 एकरचं क्रीडा संकुल आहे हे अत्यंत परिपूर्ण असं क्रीडा संकुल आहे. आदरणीय राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी या क्रीडा संकुलासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आतापर्यंत आणलाय आणि त्यामध्ये जी स्विमिंग टँकची उणीव होती, जलतरण तलावाची उणीव होती, ती देखील उणीव त्यांनी आता दूर केले आणि त्या ठिकाणी एक सुसज्ज असा जलतरण तलाव देखील होणार आहे. आम्ही सर्वांनी हे पाहिल्यानंतर ज्यांनी या खेडच्या विकासासाठी, ज्यांनी या खेडच्या सर्वांगीण विकासासाठी, या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र अशी मेहनत केलेली आहे. 40 वर्ष माझं खेड आणि मी ह्याच पंक्तीने जे आयुष्यभर वागलेत त्या आदरणीय रामदासबाईंचं नाव कुठेतरी असावं म्हणून आम्ही संपूर्ण खेडच्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी एकमुखानी आणि एकमतानी निर्णय घेऊन लोकनेते रामदासबाई कदम क्रीडा संकुल असं त्या होणाऱ्या 7.5 एकरच्या क्रीडा संकुलाला नामकरण करण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने रामदासबाईंनी या खेडच्या केलेल्या विकासाचं आम्ही सर्वांनी खरोखर जाण ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय जेव्हा रामदासबाईंना आम्ही सांगितला तेव्हा ते म्हटले माझं नाव खरं तर मला कुठेच द्यायचं नव्हतं, परंतु आम्ही सर्वांनी विनंती केली, आग्रह केला आणि त्या आग्रहाखातर आम्ही हे नाव त्या ठिकाणी क्रीडा संकुलाला देत आहोत. या खेडच्या इतिहासामध्ये अत्यंत चांगला असा निर्णय या माध्यमातून खेड नगर परिषदेमध्ये झालेले आहेत आणि या खेडच्या इतिहासात नोंद करून घ्यावी असं चांगलं क्रीडा संकुल आदरणीय लोकनेते रामदासबाई क्रीडा संकुल हे लवकरच खेडवासियांच्या सेवेसाठी खुले होईल. धन्यवाद. रायगड जिल्ह्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक अर्थात HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. 1 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत 817 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 4,22,500
500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे। लेझर कोड, क्रोमियम होलोग्राम आणि कायमस्वरूपी नोंदणी क्रमांकामुळे वाहनांची ओळख, चोरीच्या वाहनांचा मागोवा आणि गुन्ह्यांच्या तपासाला मदत होते। तरीही अनेक वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेट बसवली नसल्याने प्रमुख चौक, महामार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे। नियमांचं पालन न केल्यास पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक विभागानं दिलाय। रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळावी यासाठी मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। पुराचा सर्वाधिक फटका नागोठणे आणि रोहा परिसराला बसल्याने घरे, दुकाने, शेती आणि पशुधनाच्या नुकसानाची भरपाई तातडीने देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। विशेषतः बाधित दुकानदारांसाठी 3,53,50,000 रुपयांचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या। तसेच भाडेकरूंना देखील नुकसान भरपाईचा लाभ मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे आणि शहर अध्यक्ष प्रभाकर तांडेल यांनी व्हिडिओद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे। 9 ऑगस्ट पूर्वी दुरुस्तीची कामं पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। दरम्यान त्यांच्या वक्तव्यात NHAI कार्यालयाची तोडफोड करण्याचा उल्लेख करण्यात आला असून हे संबंधित पदाधिकाऱ्यांचे विधान आहे। मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवून प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून देखील सातत्याने होतीये। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा 9 तारखेला रायगड दौरा होत आहे। या रायगड दौरा अनुषंगाने सर्व महाराष्ट्र सैनिकांनी जय्यत तयारी तर केलेली आहेच, परंतु मुंबई-गोवा मार्गावर अनेक प्रकारचे खड्ड्यांचा साम्राज्य झालेला आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे या रोडने जाणार आहेत, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची NHAIला एक नम्र विनंती आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे व मनसेचे सर्व नेते पदाधिकारी ह्या रोडनी 9 तारखेला जाणार आहेत, येणार आहे, त्यांचा हा प्रवास रायगड दौरा होणार आहे। तर तोपर्यंत राजसाहेब येण्याच्या आधीपर्यंत जर हे सगळे खड्डे तुम्ही भरले नाहीत आणि हा खड्ड्याचा पूर्ण व्यवस्थित जर काय चांगल्या पद्धतीने तुम्ही केले नाहीत आणि जर काय कुठल्या कार्यकर्त्याची गाडी खराब झाली किंवा कुठल्या आमच्या नेत्याची गाडी जर का या खड्ड्यांमुळे खराब झाली आणि ह्याच्यात जर का विघ्न कोणता आढळला तर आजच ताकीद आणि हा इशारा समजा की 9 तारखेपर्यंत जर का हे व्यवस्थित झालं नाही तर 10 तारखेला NHAIचं ऑफिस फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पावसाच्या सरीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सडे सध्या रंगबिरंगी रानफुलांनी बहरून गेलेत। साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, नाटे यांसह 20 ते 22हून अधिक सड्यांवर दीपकांडी, कंदील पुष्प, कुमुदिनी, रानहळद, बोहळा, कापरी कमळ आणि गुलाबी भुईचक्र यांसारख्या दुर्मिळ वनस्पतींचा निसर्गोत्सव खुललाय। सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे आणि वनस्पतीशास्त्र अभ्यासकांनी या रानफुलांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली आहे। कास आणि मसाई पठाराप्रमाणेच रत्नागिरीतील हे सडे देखील पर्यटकांना आकर्षित करत असून निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी ठरत आहे। या दुर्मिळ जैववैविध्याचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। नमस्कार, मी डॉक्टर प्रताप नाईकवडे। मी हाटले सप्रेपित्रे महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहे आणि त्याचबरोबर सह्याद्री संकल्प सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून पण काम करतो। आपण ज्या सड्यावर आहोत तर त्या सड्यावर जशी दीपकाठी ही अत्यंत दुर्मिळ आणि त्याचबरोबर प्रदेशनिष्ठ वनस्पती दिसते, तशीच दुसरी वनस्पती आहे तर ती म्हणजे इपिजिनिया डेव्रुकेन्सिस। खरं तर इपिजिनिया रत्नागिरिका नावाची वनस्पती खरं तर रत्नागिरीची ओळख म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने, किंवा ज्याला गुलाबी भुईचक्र असं सुद्धा एक मराठीमधलं नाव आहे। तर त्याच्यामधली रत्नागिरिका ही रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आढळणारी प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणून प्रसिद्ध होती। मात्र या साडवलीच्या सड्यावर आणि त्याचबरोबर आंबवलीच्या सड्यावर आम्ही सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की इथली जी वनस्पती इपिजिनिया तर ती रत्नागिरिकापेक्षा वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये असणारी ट्रायफिड ओव्हरी हे त्याचं युनिक कॅरेक्टर आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही ती
वेगळी म्हणून नोंद केली आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मान्यता मिळालेली आहे. न्यूझीलंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या फायटोटॅक्सा या जर्नलमध्ये सुद्धा ते प्रकाशित झालेले संशोधन आणि त्याच्यामुळे आता त्याला वेगळं नाव मिळालं आणि ते म्हणजे इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर रत्नागिरीच्या नावाने जशा वेगवेगळ्या वनस्पती होत्या तर तशा देवरूखच्या नावाने फारशा वनस्पती याच्या आधी नव्हत्याच आणि त्याच कारणामुळे एक व्हरायटी झाली दीपकाडीची तर ती देवरुकेन्स आणि त्याच्यानंतर इपिजिनियाची स्पेसिस जी तयार झाली तर ती इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर ही सुद्धा दिसायला अत्यंत सुंदर असणारी वनस्पती आहे. ज्या वेळेला दीपकाडी पूर्णपणे फुललेली नसते तर त्याच्या आधी खरं तर इपिजिनिया देवरुकेन्सिस ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे फुललेली बघायला मिळेल. अगदी गुलाबी चादर बघता येईल अशा पद्धतीने ती फुललेली असते. अनेकदा काही पठारं ही फुलांसाठी जशी ओळखली जातात, उदाहरणार्थ कास पठार आहे किंवा मसाईचं पठार आहे, तर तसंच खरं तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर असणारं पठार आपलं हे साडवलीचं देवरूखच्या जवळचं असणारं पठार आहे. मात्र त्याच्यासाठी त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचणं आणि त्याचबरोबर त्याचं संवर्धनाचं काम करणं हे सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे. सड्यांवरील सगळ्या ज्या वनस्पती जीवन आहे त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यात इथल्या मातीच्या कमतरतेमुळे वेगवेगळे अनुकूलनं दिसून येतात. त्यामध्ये मग कंदवर्गीय वनस्पती असेल म्हणजे कंद निर्माण करून 3 ते 4 महिन्यामध्ये लवकरात लवकर आपलं लाईफ सायकल संपवून त्या पुन्हा कंदाच्या रूपाने जमिनीमध्ये गडप होतात. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर दीपकाळी कोंकणेन्स आहे किंवा इपिजेनिया रत्नागिरिका आहे. तशीच एक त्यात असणारी एक वनस्पती म्हणजे चोहळा, जी आलेवर्गीय वनस्पती आहे, ज्याला स्केप जिंजर असं सुद्धा म्हटलं जातं. तिचं नाव आहे कुर्कुमस कॅपोसा. ही सुद्धा वेस्टर्न घाट एंडेमिक वनस्पती आहे आणि ते मेडिसिनली खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तरीसुद्धा ही धोकाग्रस्त प्रजाती आहे. ही शक्यतो सड्यावरती जिथे पाण्याचे ओहोळ आहेत किंवा वॉटर चॅनल आहेत त्याच्या एजनी आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच वेळेला ती काहींच्या शेतीमध्ये सुद्धा बघायला मिळते. तसेच एक दुसरी महत्त्वाची वनस्पती जी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि ती अतिशय सुंदर दिसणारी तिची फुलं आहेत. तिचं नाव आहे कोरिनॅन्ड्रा इलिगन्स किंवा तिला आता नव्याने क्लिओम अँग्युलाटा या जिनसमध्ये तिला मर्ज करण्यात आलं आहे. ह्या वनस्पतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिला कापरे कमळ या नावाने ओळखलं जातं. म्हणजे जैतापूर, नाटे, धाऊलवल्ली अशा 10 ते 12 गावांमध्ये ही वनस्पती आढळून येते आणि सुंदर असणारी अशी गुलाबी फुलं ती वाऱ्यावरती जेव्हा डोलतात तेव्हा ती कापत असल्यासारखा आभास निर्माण होतो, म्हणून तिला कापरी कमळ असं स्थानिक नावाने ओळखलं जातं. तिचं दुसरं मराठी नाव आहे ते पाणतिळवण. ही वनस्पतीसुद्धा ज्यावेळी फुलते त्यावेळी ती अक्षरशः एकरांमध्ये फुलते आणि पूर्ण सडा हा गुलाबी होऊन गेलेला आपल्याला बघायला मिळतो. ह्या वनस्पतीचा शोध हे डॉक्टर अरुण चांदोरे आणि डॉक्टर श्रीरंग यादव यांनी लावला होता आणि फक्त 10 ते 12 गावात आढळत असल्यामुळे ही अत्यंत धोकाग्रस्त कॅटेगरीत असलेली वनस्पती आहे आणि तेवढीच ती इकोटुरिझम किंवा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी वनस्पती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अंबई येथे JCI खेड आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जामगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. मराठी शाळा पाटीलवाडी येथे झालेल्या शिबिरात एकूण 93 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन, कॅन्सर, HIV, शुगर, रक्तदाब तपासणी, आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी, माता आरोग्य मार्गदर्शन तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोटीनचे डबे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. डॉक्टर नम्रता भुवट, डॉक्टर आदित्य चिंदे आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड यांनी वैद्यकीय सेवा दिली. देशती शंकर पार्टे यांनी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून नियोजनाची जबाबदारी सांभाळली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि जनजागृतीचा लाभ मिळाल्याने या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.